गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन बघितला होता. आज आपण बघणार आहोत करिअर, की बायोलॉजी हा सब्जेक्ट ठेवून आपल्याला कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये करिअर करता येतं, ठीक आहे, किंवा आपल्याला कुठल्या कुठल्या करिअरचे ऑप्शन्स आहेत. आता मला वाटते लास्ट लेक्चरला बोललो होतो की सध्या कोविड-19 ह्या परिस्थितीमध्ये जितके बिझनेस चालू आहेत हे शक्यतो बी ग्रुप म्हणजे बायोलॉजीचे चालू आहेत. ठीक आहे, तुम्ही पहा की मेडिकल फील्ड, डॉक्टर, ह्यांचे सगळे दवाखाने उघडे आहेत किंवा गव्हर्नमेंट त्यांना कंपल्शन करते की तुम्ही तुमचे दवाखाने प्रॅक्टिस सुरू ठेवा. नंबर 2, नर्सिंग. सगळ्या ज्या नर्सेस आहेत किंवा जे कंपाऊंडर आहेत त्यांना आता जॉब करण्यासाठी परमिशन आहे. जिथं दवाखाने आहेत तिथं सगळ्या लॅब, मग गव्हर्नमेंटच्या असतील किंवा प्रायव्हेट असतील, ह्या लॅब सगळ्या सुरू आहेत. जिथं दवाखाने आहेत तिथं मेडिकल आहेत किंवा ह्या काही कंपनी आहेत की जिथं औषधं तयार केली जातात. हे सगळे फील्ड सुरू आहेत. म्हणजे मेडिकल ह्या फील्डमध्ये किंवा बायोलॉजीचे जे सगळे विद्यार्थी की ज्यांनी बायोलॉजीमध्ये करिअर केलेलं आहे, हे सगळे विद्यार्थी आता सध्या त्यांचे जॉब किंवा त्यांची जी ड्युटी आहे किंवा त्यांचं जे अर्निंग आहे हे करण्यासाठी ते सध्या सज्ज आहेत. ठीक आहे, म्हणजे बायोलॉजी ही आपल्या जीवाशी संबंधित असल्यामुळं, आपल्या हेल्थशी संबंधित असल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचा धोका किंवा कुठल्याही प्रकारचं बर्डन की जे इंजिनिअरिंग जे कंपनी बंद पडलेले आहेत किंवा भरपूर ठिकाणी काही प्रॉब्लेम्स आहेत इतर फील्डमध्ये, तसं नाही आहे. ठीक आहे, तर मला आता करिअरबद्दल आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. जे पहिलं करिअर आहे ते आहे MBBS, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. ठीक आहे, आता MBBS केल्यावरती आपण जनरल प्रॅक्टिशनर म्हणून पेशंटची सेवा करू शकतो. ठीक आहे, हा कोर्स तसा पूर्णपणे 6 वर्षाचा आहे. ठीक आहे, MBBS करून पुन्हा आपण MD करू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन आहेत. हाडाचे डॉक्टर आहेत, स्किन स्पेशलिस्ट आहेत, हार्टचे डॉक्टर आहेत, नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी संदर्भात काही डॉक्टर आहेत. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पोटाचे विकार आहेत, त्याचे डॉक्टर वेगळे आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करिअर करता येऊ शकतं. तर MBBS हा टॉपचा कोर्स आहे आणि ह्याला नीट ही एक्झाम द्यावी लागते. आणि 12th स्टँडर्डला स्टेट बोर्ड किंवा आपलं NCERTचं जे बुक आहे, जो सिलेबस आहे, त्याला मिनिमम 50% मार्क्सची आवश्यकता आहे. मिनिमम 50% मार्क्स. ठीक आहे, हा सध्या टॉपमोस्टमध्ये कोर्स आहे. दुसरा आहे BAMS, आयुर्वेदिक औषधं व शस्त्रक्रिया पदवी. आयुर्वेदिकमध्ये ही एक चांगली पदवी आहे. 4.5-5 वर्षाचा हा सुद्धा कोर्स आहे. BAMS करून तुम्ही MD करून सुद्धा प्राध्यापक होऊ शकता कॉलेजवरती, चांगली OPD करू शकता, आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊ शकता. ह्याला गव्हर्नमेंटमध्ये पण सेमी गव्हर्नमेंटमध्ये पण जॉब्स आहेत. तिसरा जो आहे तो आहे BHMS, म्हणजे BAMSला सुद्धा नीट ही एक्झाम लागते. जो मागाचा क्रायटेरिया आहे एलिजिबिलिटीचा, तोच क्रायटेरिया इथं पण आहे. नंबर 3ला येतो आहे BHMS, बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी. तर BHMSला सुद्धा खूप स्कोप आहे. बरेच जे पेशंट्स आहेत हे होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतल्याशिवाय बरे होत नाहीत किंवा बऱ्याच जणांना ॲलोपॅथीची ॲलर्जी असते की त्यांना आयुर्वेदिक मेडिसिनच घ्यावं लागतं. नंबर 4ला येतं BUMS, युनानी औषधं व शस्त्रक्रिया पदवी. ह्याला सुद्धा नीट एक्झाम द्यावी लागते. नेक्स्ट 5व्या नंबरला कोर्स येतो आहे BNYS, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता नॅचरोपॅथीमध्ये. नंबर 6ला येते BDS, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, दाताचे डॉक्टर. तुम्हाला सध्या माहिती आहे की दाताचे प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत. दात किडणं, दात सरळ करणं, दात साफ करणं, जे बऱ्याच जणांचे दात पुढे मागे असतात. ठीक, किंवा नवीन दात बसवणं, दातामध्ये चांदी बसवणं. तर हे सुद्धा एक चांगलं करिअर आहे. नेक्स्ट आहे D-Pharm. आता D-Pharm हा डिप्लोमा आहे 2 वर्षाचा की जो 12वी नंतर केला जातो. तर डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही स्वतःची एखादी मेडिकल शॉपी काढू शकताय किंवा तुम्ही स्वतःची एखादी छोटीशी फार्मा कंपनी काढू शकताय. तर D-Pharm हा सुद्धा कोर्स असा चांगला आहे किंवा गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा त्याच्या काही पोस्ट आहेत. आता
पुढची एक पदवी आहे BSc AH, त्यालाच पशुसंवर्धन असं आम्ही म्हणतो. हा एक कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतरनं तुम्ही जनावरांचे डॉक्टर होऊ शकता, ॲनिमल हजबंड्री. तर ह्यालासुद्धा काही चांगल्या प्रमाणात स्कोप आहे किंवा मागणी आहे. पुन्हा आता आपण 12वी नंतरनं नीट एक्झाम न देता असे काही पदवी आहेत किंवा असे काही कोर्सेस आहेत, अशा काही डिग्रीज आहेत की ज्यांना सध्या स्कोप आहे मेडिकल फील्डमध्ये. त्या थोड्याशा बघूया. BSc इन मायक्रोबायोलॉजी, ह्यालासुद्धा चांगला स्कोप आहे. जे आपल्या बॉडीमध्ये सूक्ष्मजीव असतात ते आहेत की नाहीत चेक करणं, त्यालाच आम्ही म्हणतो आहे मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. मग काही व्हायरसेस आहेत, काही बॅक्टेरिया आहेत, काही फंगी आहेत किंवा काही इन्फेक्शन झालं असेल, त्याच्यासाठी ही ब्रँच खूप चांगली आहे मायक्रोबायोलॉजी. नेक्स्ट आहे बॅचलर ऑफ सायन्स, BSc इन बायोटेक्नॉलॉजी, टेक्निक विथ बायोलॉजी. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की टिश्यू कल्चर, हॉर्टिकल्चर ह्याच्यामध्ये हे टेक्निक्स वापरले जातात, बायोटेक्नॉलॉजी. बॅचलर ऑफ सायन्समध्ये पुढची डिग्री आहे BSc इन बायोकेमिस्ट्री. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली जी बॉडी आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत, हार्मोन्स आहेत, विटॅमिन्स आहेत किंवा काही इलेमेंट्स आहेत. त्याची गरज, त्याची नेसेसिटी, आपला डाएट कसा असावा, तर हे सगळं ह्या बायोकेमिस्ट्रीमध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे केमिस्ट्री रिलेटेड विथ बायोलॉजी, दॅट इज बायोकेमिस्ट्री. ते आपण पुढं बघणार आहोत, एक टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड. तर बायोकेमिस्ट्रीला सुद्धा खूप स्कोप आहे. पुढचं आहे की ज्याला नीट लागते BSc इन नर्सिंग. ठीक आहे. नर्सिंगसाठी सध्या तरी नीट एक्झाम ही द्यावी लागते. नर्सिंगला खूप चांगला स्कोप आहे. अगदी आपल्यातले बरेच आपले विद्यार्थी हे फॉरेनला गेलेले आहेत आता जॉबसाठी नर्सिंगला, ज्यांना चांगल्या प्रकारचं पॅकेज आहे BSc नर्सिंग. आता हा जो BSc नर्सिंग हा जो कोर्स आहे हा फक्त काही मुलींसाठी नाही आहे, हे मुलंसुद्धा हा कोर्स करू शकतात. 4 वर्षाचा हा कोर्स आहे. बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर इन फिजिओथेरपी, दॅट इज BPT. ठीक आहे. ही सुद्धा डॉक्टरची डिग्री तुम्हाला मिळते. फिजिओथेरपीमध्ये वेगवेगळे एक्झरसाइज करावं लागतात किंवा वेगवेगळे व्यायाम केले जातात किंवा वेगवेगळे जिम्सचं प्रॅक्टिस करून घेतलं जातं. जे पॅरालिसिसचे पेशंट आहेत किंवा ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे अशा लोकांना ही थेरपीची आवश्यकता असते. ह्याच्यामध्ये मसाज येतो, ह्याच्यामध्ये एक्झरसाइज, व्यायाम किंवा इतर काही प्रॅक्टिसेस येतात. तर PPT ह्याला पण चांगला स्कोप आहे. आपल्या इथं कराडला कृष्णा कॉलेज जे आहे मेडिकलचं, तिथं हे BPTचं कॉलेज आहे आणि कोल्हापूरला पण एक कॉलेज आहे. पुन्हा हे BSc इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी, हा एक कोर्स आहे की रेडिओलॉजी करून जिथं एक्सरे काढले जातात किंवा जे काही टेक्निक्स आहेत, वेगवेगळे जे मशिनरी आहेत, ह्याचा अभ्यास ह्याच्यामध्ये केला जातो. BSc इन रिनल डायलिसिस टेक्नॉलॉजी. आता रिनल डायलिसिस म्हणजे जे किडनी पेशंट असतात की ज्यांची किडनीमधले नेफ्रॉन खराब झालेले असतात आणि त्यांची किडनी ब्लड फिल्टरेशनची प्रोसेस करू शकत नाही, अशा लोकांना डायलिसिस हा एक मोठा आधार आहे. त्यांचं रुटीनली डायलिसिस केलं जातं आणि हे जे डायलिसिस आहे, हे डायलिसिसचं जे मशीन आहे हे ऑपरेट करण्यासाठी हा जो कोर्सेस आहेत किंवा हे जे काही डिग्री आहेत ह्याला BSc इन रिनल डायलिसिस टेक्नॉलॉजी असं मी म्हणतो की त्यालासुद्धा काय आहे, चांगला स्कोप आहे. BSc ॲनास्थेशिया टेक्नॉलॉजी. आता हे ॲनास्थेशिया जे आहे, भूलतज्ञ, त्याचा तो कोर्स आहे की ज्याला खूप चांगलं डिमांड आहे. BSc इन ऑप्टोमेट्री, डोळ्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा नंबर काढणे, डोळ्याचे चेकअप करणे किंवा कुठले इन्फेक्शन झाले तर हा सुद्धा एक कोर्स आहे. हा सुद्धा कोर्स आणि ह्याला गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा चांगलं स्कोप आहे. PSCमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स, हे सुद्धा चांगला, ह्याला याचे जो डिप्लोमा ह्याचे काही कोर्सेस आहेत की ज्याला काय डिमांड आहे. BSc इन न्यूरोसायन्स. आता न्यूरोसायन्स म्हणजे लक्षात ठेवा रिलेटेड विथ आवर ब्रेन, नर्वस सिस्टीम. ठीक आहे. BSc इन कार्डियक केअर टेक्नॉलॉजी किंवा BSc इन ऑपरेशन थिएटर
टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काय असावं, कसं असावं, काय असावं, त्याचे सगळे हे कोर्सेस आहेत. फार्मसीमध्ये डी फार्म हा मगाशी आपण बघितला डिप्लोमा, त्याच्यामध्ये आपल्याला पुढे डिग्री करता येते. बी फार्म त्याच्यामध्ये आपल्याला PG करता येतं, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याला आपण म्हणतो एम फार्म. बी फार्म करून तुम्ही स्वतःची एखादी फार्मसी काढू शकताय, एखादी कंपनी तयार करू शकताय की जिथं वेगवेगळ्या औषधं तुम्ही तयार करू शकताय. ठीक आहे. आता हे झाले मेडिकल रिलेटेड किंवा पॅरामेडिकल रिलेटेड. आता आपण थोडंसं बघणार आहोत की शेतीचे रिलेटेड काय आहे. आता BSc इन ॲग्रिकल्चर हा एक सुद्धा कोर्स आहे 4 वर्षाचा, BSc ॲग्री. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर म्हणून सुद्धा एक साईड ब्रँच आहे. ठीक आहे. BSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स हा सुद्धा एक चांगला त्याला स्कोप आहे. BSc इन फिशरी सायन्स. ठीक आहे. प्लस आम्ही म्हणतो आहे BAFSC ह्याला सुद्धा चांगला स्कोप आहे फिशरीजमध्ये. BSc वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान, दॅट इज BSMLT. ऑक्युपेशनल थेरपी, BSc इन ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कोर्स आहे. BSc इन रेडिओग्राफी हे सुद्धा काही कोर्सेस आहेत. BSc इन न्यूट्रिशनल अँड डाईट ह्याला सुद्धा चांगला स्कोप आहे. BSc इन बॉटनी. आता बॉटनी म्हणजे लक्षात ठेवा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणं. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पदवी घेऊ शकताय आणि ती पदवी घेतल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या किंवा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या तुम्ही देऊ शकताय. BSc इन झुलॉजी, BSc इन फिजिओलॉजी. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या काय आहेत ब्रँचेस आहेत. ठीक आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सुद्धा काही पदवी आहेत, काही कोर्सेस आहेत. ठीक आहे. ते सुद्धा तुम्ही काय करू शकताय, देऊ शकताय. तर आज आपण जवळपास एक 40 कोर्सेस बघितले. उद्या पण आपण पुढचे कोर्सेस बघणार आहोत की बायोलॉजीला आणखीन काही स्कोप आहे. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.